तळोदा शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असून यंदा झालेल्या दमदार पावसामुळे या खड्ड्यांची अवस्था अतिशय विदारक झाली आहे। करोडो रुपयांचा निधी अक्षरशः वाया गेल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। तळोदा शहरातील शहादा रस्ता, बस स्थानक रस्ता, तर काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेला स्मारक चौक परिसर, तहसील कचेरी रस्ता, कॉलेज रोड, हुतात्मा चौक, काकाशेठ गल्ली रस्ता, श्री दत्त मंदिर परिसर सर्व ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे पडल्याचं बघायला मिळत आहे। श्री स्थापना आणि विसर्जन मिरवणूक काळात पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र पुन्हा ही परिस्थिती जैसे तेच झाली आहे। वास्तविक पाहता पालिका प्रशासनाकडून पालिकेच्या बांधकाम विभागानं काम सुरू असताना त्याचा दर्जा व्यवस्थित राहण्यासाठी नियमित निरीक्षण होणं अपेक्षित असतं, मात्र मागील काळात प्रशासन काळ असल्यानं पालिकेच्या माध्यमातून या रस्त्यांच्या कामाकडे साफ दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे। ठेकेदारानं देखील गुणवत्तेकडे डोळेझाक केल्याचं दिसतंय। यामुळे शहरात परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून सतत झालेल्या पावसानं शहरात खड्डे पडले याची पोलखोल पावसाच्या पाण्यानं करून दिली आहे। निधी येतो, मात्र कामाची गुणवत्तेबाबत पालिका प्रशासनाचं होणारं दुर्लक्ष हे ठेकेदाराच्या पथ्यावर पडत असलं तरी मात्र त्रास शहरातील जनतेला होतोय। अनेक वसाहतींमध्ये अजून रस्ते नाहीत, यामुळे तिथं आणखीनच वाईट परिस्थिती असल्याचं बघायला मिळतंय। यामुळे लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती केली जावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, तळोदा।